चांदोली धरण परिसरात पुन्हा अतिवृष्टी. चांदोली धरण 75.13% भरले. चांदोली पाणलोट क्षेत्रात पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा. चांदोली खोऱ्यात आणि पाथरपुंज येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झालेली आहे आणि वारणा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होते आहे. आज सकाळी 6 वाजेपर्यंत धरण 75.13% भरलेलं आहे. एकूण पाणीसाठा 25.84 TMC एवढा झालेला आहे आणि धरणाची पाणीपातळी 617.30 मीटर एवढी नोंदवण्यात आलेली आहे. उपयुक्त पाणीसाठा 18.96 TMC 68.91% आहे आणि गेल्या वर्षी याच दिवशी हा उपयुक्त साठा 20.92 TMC एवढा होता. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज येथे गेल्या 48 तासात 181 मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद झालेली आहे. त्यामुळे हंगामातील एकूण पावसाळी नोंद 3019 मिलीमीटर पोहोचली आहे. धरण परिसरातही 78 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. तेथील हंगामी पाऊस 1169 मिलीमीटर एवढा आहे. धरणात 12,275 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. गेले 24 तासात धरणात 37.37 MCM पाणी जमा झालेलं आहे. पाणीसाठ्यात 1.32 TMCची वाढ झालेली आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत धरणातील साठ्यात 14.64 TMCची वाढ नोंदवण्यात आलेली आहे आणि धरण अद्याप पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या दिशेनं वाटचाल करत असल्याने स्पिलवे, PWH आणि कालवा या तीनही मार्गावरील विसर्ग सध्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे. दरम्यान हवामान विभागाने आणि प्रशासनाने पाणलोट क्षेत्रात पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.